बुलढाण्यामध्ये आता 1.5 कोटींच्या डिफेंडर गाडीवरून नवी फाईट सुरू झाली आहे। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंनी गंभीर आरोप केला होता। 1.5 कोटीच्या डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्या कामातील कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली असा सवाल विजय शिंदेंनी उपस्थित केलाय। बुलढाणाच नव्हे तर संभाजीनगरच्या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये देखील ही महागडी कार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावर संजय गायकवाडांनी ही कार नातेवाईकाची असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तर संजय शिरसाटांकडे असलेल्या डिफेंडर गाडीचा मालक सागर पवार असल्याचं ऑनलाईन ॲपवर दाखवण्यात येत आहे। तर खासदार संदीपान भुमरेंकडे असलेल्या डिफेंडरचा मालक संजय भंडारी असल्याचं समोर आलंय। दरम्यान या संदर्भात बुलढाण्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंच्या टीकेवर संजय गायकवाडांनी नेमका कसा पलटवार केलाय आपण पाहूया। मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं, ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लेजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अंबादास दानवेंनी नेमके काय आरोप केले ते देखील पाहूयात। तर त्यांना सगळं माहिती असेल। आता गाडीचा नंबर म्हणल्यावरती कोणाची कळायला काय आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागत नाही, त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत। शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल, कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहे।